संपूर्ण महाराष्ट्रासह मेळघाटात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी हे शासनाकडून कायमस्वरूपी समायोजन करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलनावर बसले आहेत। गेल्या जवळपास 2 आठवड्यापासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची तीव्रता वाढत असताना मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली। मेळघाट क्षेत्राचे आमदार केवलराम काळे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले की आपल्या मागण्या योग्य असून शासन स्तरावर याबाबत गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे। मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे आरोग्य मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले। भारत में इनका ऑपरेशन चालू है कि उनकी एक ही मांगनी है कि भाई हमको समायोजन किया जाए और राष्ट्र उनकी मांगनी रास्ता है। और विशेष करके मेळघाट मतदार संघ में और जो माता मृत्यु बाल मृत्यु जैसे गंभीर समस्या है, कुपोषण जैसी गंभीर समस्या है, ऐसी स्थिति में ऐसे कंत्राटी जो शिक्षक है इसको समायोजन किया जाए ताकि आरोग्य विभाग को काम करने में सुलभ हो जाए। और मैं ये मांगने के लेकर हमारे मुख्यमंत्री और आरोग्य मंत्री को लेकर और पालक मंत्री इनके साथ में बैठक लगाकर इनका जो भी समस्या निकाली करने का मैं प्रयास करूँगा। दरम्यान संपूर्ण राज्यभर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। कुपोषण व माता बाल मृत्यूच्या गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या मेळघाटात या आंदोलनामुळे आरोग्य सेवा ठप्प झाली असून रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रात सेवांचा बोजवारा उडाला आहे। स्थानिक पातळीवर अनेक गावात गर्भवती महिला, लहान मुले व कुपोषित रुग्ण यांना तातडीच्या सेवांचा अभाव भासतोय। त्यामुळे मेळघाटात आधीच चिंतेत टाकणारे आरोग्य चित्र आणखी भयावह झाले आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या एका गंभीर माहितीनुसार कुपोषण आणि माता मृत्यू, बाल मृत्यू सारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या मेळघाटात घरी प्रसूतीचे प्रमाण वाढले असून भविष्यात माता मृत्यू व बाल मृत्यू या समस्या अधिक गंभीर होताना दिसून येणार। कंत्राटी कर्मचारी म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अल्प पगारावर अस्थिर नोकरी करीत आहोत। शासनाने लवकरात लवकर कायमस्वरूपी समायोजन करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली। मेळघाट क्षेत्राचे आमदार केवलराम काळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची दखल घेतल्याबद्दल धरणे आंदोलनावर बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमदार काळेंचे आभार व्यक्त केले। या प्रसंगी आमदार केवलराम काळे यांच्यासोबत धारणी भाजपा मंडळ अध्यक्ष विवेक नवलाखे, स्वीय सहाय्यक राहुल सोनोने, आकाश खेरकर, कमलेश जयस्वाल सह इतर प्रामुख्याने उपस्थित होते। रुक्मा जांभेकर, मेळघाट क्षेत्र धारणी। आम्ही ह्या ठिकाणी 19 तारखेपासून संपावर आम्ही सहभागी आहोत। सहभागी होत असताना आमचा एकच मुद्दा आहे की आम्हाला समान काम, समान वेतन आणि समायोजन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही पेंडॉल खालून हटणार नाही, ही शासनाला माझी कडकडीची विनंती आहे। आणि तसेच आम्ही अहोरात्र दिवसेंरात्र मेळघाटसारख्या एकदम अतिदुर्गम भागामध्ये आम्ही सेवा देत आहोत, जेणेकरून आम्ही आमच्या स्वतःच्या परिवाराचा सुद्धा विचार करत नाही। आम्ही डिलिव्हरीपासून लसीकरणापासून बालमृत्यू, माता मृत्यू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही अग्रेसर आहोत। तरी पण शासन आमचा मागण्याचा विचार का बरं करत नाही, का बरं आम्हाला उपासमारीची वेळ आणून देत आहे। म्हणून मला शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला शासन सेवेत लवकरात लवकर समायोजन करावं, अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू, ही आमच्या अध्यक्षाच्या वतीने आम्ही इशारा करून जाहीर करतो। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।